मिथुन राशी 8 ते 14 फेब्रुवारीचे साप्ताहिक राशीफल. मिथुन राशी हा आठवडा नवीन संधी आणि सामाजिक संवादांनी भरलेला असेल. तुमच्या बहुमुखी प्रतिभेमुळे कामावर आणि तुमच्या वैयक्तिक जीवनात तुमची प्रशंसा होईल. परंतु तुम्हाला तुमच्या खर्चावरही नियंत्रण ठेवावे लागेल. या आठवड्याची सुरुवात खूपच उत्साहवर्धक असेल. तुमच्या मनात नवीन कल्पना येतील. तथापि एकाच वेळी खूप कामे करणे टाळा, कारण यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. याचबरोबर तुमच्या विचारांबद्दल स्पष्ट असणे ही या आठवड्यात तुमची सर्वात मोठी ताकद असेल. करिअरच्या बाबतीत या आठवड्यात संयम, बारकाव्यांकडे लक्ष आणि करिअरच्या बाबतीत लवचिकता आवश्यक आहे. तुमच्या राशीतील गुरूची वक्री स्थिती नवीन प्रकल्प सुरू करण्यापेक्षा अपूर्ण कामे पूर्ण करणे आणि भूतकाळातील चुका दुरुस्त करणे सुचविते. आठवड्याच्या सुरुवातीला नवीन कल्पना येतील, परंतु त्या पूर्ण केल्या पाहिजेत. 10 फेब्रुवारी नंतर कामे आयोजित करण्यासाठी आणि कागदपत्रे हाताळण्यासाठी वेळ चांगला आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला क्लायंटशी व्यवहार करण्यात आणि दीर्घकालीन नियोजन करण्यात यश मिळेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून या आठवड्यात तुम्हाला तुमच्या दिनचर्येकडे आणि मानसिक शांततेकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. 10 फेब्रुवारी रोजी वृश्चिक राशीतील चंद्र हा कामाचा ताण वाढवू शकतो, म्हणून विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. जास्त विचार केल्याने तुमच्या झोपेवर आणि पचनावर परिणाम होऊ शकतो. मंगळ तुम्हाला शारीरिक शक्ती देईल, परंतु मानसिक थकवा टाळणे महत्त्वाचे आहे. 12 फेब्रुवारी नंतर मित्रांसोबत संवाद साधणे आणि हलका व्यायाम तुमचा मूड वाढवेल. आठवड्याच्या शेवटी मकर राशीतील चंद्र तुम्हाला जीवनशैलीच्या सवयींमध्ये शिस्त राखण्याची आणि आरोग्य समस्यांना जबाबदारीने तोंड देण्याची आठवण करून देतो. शैक्षणिक क्षेत्रात या आठवड्यात विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना संशोधन आणि केंद्रित अभ्यासाचा फायदा होईल. मिथुन राशीतील गुरु वक्री ही नोट्सची समीक्षा करणे, कठीण विषयांवर पुन्हा विचार करणे आणि मूलभूत ज्ञान मजबूत करणे पसंत करेल. या आठवड्यात कुंभ राशीतील बुध हा विश्लेषणात्मक आणि वैचारिक विचारांना तीव्र करतो. विशेषतः संवाद, तंत्रज्ञान आणि संशोधन आधारित विषयांमध्ये. 12 फेब्रुवारी रोजी धनु राशीतील चंद्र हा गट अभ्यास, चर्चा आणि परीक्षेची तयारी करण्यास मदत करेल. 15 फेब्रुवारी रोजी मकर राशीतील चंद्राच्या दरम्यान शिस्त हे ज्ञानाच्या परिणामांमध्ये रूपांतर करण्यास मदत करेल. मिथुन राशीतील वक्री गुरु हा शैक्षणिक सुधारणा घडवून आणेल. एकंदरीत या आठवड्यात मिथुन राशींच्या लोकांना त्यांचे ध्येय पुन्हा निश्चित करण्याची संधी देईल. प्रगती ही मंद वाटू शकते, परंतु भविष्यासाठी ती महत्त्वाची आहे. ग्रहांचे संक्रमण सूचित करतात की घाईघाईने कोणतेही निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक घेतलेली पावले तुम्हाला यश देतील. संयम आणि जबाबदारीने तुम्ही तुमचा पाया मजबूत कराल आणि आठवड्याचा शेवट एका नवीन दिशेने आणि आत्मविश्वासाने कराल.